नमस्कार, मी सागर ठाणेकर सिटी न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत करत आहे. सिटी न्यूज नेटवर्कच्या मुक्त संवाद या सदरात आपलं सहर्ष स्वागत. आज आपण बोलणार आहोत डोही या शॉर्ट फिल्मचे दिग्दर्शक स्वप्नील पाटील यांच्याबरोबर. ही कोल्हापूर नगरीतील एक उद्योन्मुख दिग्दर्शक आहेत की ज्यांची सलग दुसऱ्या वर्षी फिल्मफेअरसारख्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरची एक शॉर्ट फिल्म परत एकदा नामांकित होते आणि आपण त्यांना कोल्हापूरकरांनी खरोखर त्याला भरभरून दाद दिली पाहिजे अशा बरोबर मी त्यांच्याबरोबर बोलणार आहेत. आता नमस्कार, मी चित्रकार दिग्दर्शक स्वप्नील पाटील. माझी डोही ही फिल्मफेअरसाठी सिलेक्शन झालेलं आहे. मागच्या वर्षी माझी मधुबाला ही फिल्म होती. तर डोही ही फिल्म आम्ही कोल्हापुरातल्या मित्रमंडळींनी जमून, कलावंतांनी, लोकल सगळ्या आर्टिस्टनी जमून ही फिल्म केलेली आहे आणि आपल्या भागातच करवीरमध्ये सातेरी साईटला हे शूटिंग झालेलं आहे. तर 1 वर्षापूर्वी ही फिल्म कंप्लीट झाली आणि आता 3 फेस्टिवलला ती लागली होती, अवॉर्ड मिळाले त्याला आणि आता फायनली फिल्मफेअरसाठी सिलेक्शन झालेलं आहे. तर ह्या फिल्मसाठी वोटिंग लाईन सुरू आहे आणि पीपल चॉईस या अवॉर्डसाठी वोटिंग सुरू आहे. तर जास्तीत जास्त कोल्हापूरकरांनी, रसिकांनी या फिल्मला सपोर्ट करावा, वोटिंग करावं आणि फिल्म तुम्हाला फिल्मफेअरच्या वेबसाईटवरती फिल्मफेअर शॉर्ट फिल्म अवॉर्ड 2025 या वेबसाईटवरती तुम्हाला ही फिल्म पाहता येईल आणि आवडल्यास वोटिंग करा आणि इतर लोकांपर्यंत शेअर करा, रसिकांपर्यंत शेअर करा आणि आम्हाला असाच सपोर्ट, तुमच्या सपोर्टची गरज आहे. तर हा सपोर्ट तुमचा जास्तीत जास्त मिळावा वोटिंगच्या माध्यमातून, हीच इच्छा आहे. तुमचं सलग दुसऱ्या वर्षी हे शॉर्ट फिल्मला नामांकित होते, तर काय त्याबद्दल काय भावना वाटतात तुम्हाला? ॲक्च्युली खूप छान वाटतं, आनंद वाटतोय. जे प्रामाणिकपणे काम करत राहणं, मी बरेच वर्ष, गेली 15 वर्ष ह्या फील्डमध्ये काम करतोय. छोटे मोठे आर्ट डिरेक्शन पासून स्टोरी बोर्डिंग असं काम करत आलो. तर रायटिंग, डिरेक्टर, प्रोड्युसर म्हणून मी ही केलेली दुसरी फिल्म आहे आणि ती फायनली दुसऱ्या वर्षी परत फिल्मफेअरला जाते. तर एक प्रामाणिकपणाचं फळ म्हणता येईल आणि ते माझ्या एकट्याचं नसून पूर्ण टीमचं आहे. आणि दुसरी गोष्ट आनंदाची, माझ्या एकट्याच्या कौतुकापेक्षा कोल्हापूरकरांचं कौतुक होतंय महाराष्ट्रभरातून, देशातून, की आपलं एक फिल्म, आपली एक गोष्ट देशभरात मला पोहोचवता येते, ह्याचा जास्त आनंद आहे मला. ही सामाजिक फिल्म आहे का तसं? ही चिल्ड्रन फिल्म आहे, सामाजिक असं हे नाही, पण एक संत ज्ञानेश्वर माऊलींच्या विचारधारेवरती आणि संतांची जी परंपरा आहे महाराष्ट्राला लाभलेली, त्या विचारधारेवरती ही फिल्म आधारित आहे. तर तुम्ही नक्कीच बघा आणि तुम्हाला त्यातला थॉट, विचार, मी केलेला प्रयत्न तुमच्यापर्यंत पोहोचेल असे असेल.